जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. राम राम राम. सर्व गुरुभक्तांना स्वानंदाचा राम राम. गुरुचरणी दंडवत प्रणाम, संत चरणी कोटी कोटी प्रणाम. नारायण. आज बऱ्याच दिवसानंतर परमपूज्य परमश्री परिव्राजक परमपुरुष वैराग्यमूर्ती आणि अखंड आनंदामध्ये आपल्या ब्राह्मी स्थितीमध्ये स्वतः राहून इतरांना त्याच्यामध्ये सहाय्य होणारे हे दिव्य आत्मा वरदानंद वरदपुरी भगवान श्रीधर स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्याच चिंतनातून, अभ्यासातून, अनुभवातून जो हा विषय वैदिक विषय आहे, श्रुतीचा विषय आहे, ज्या प्रकारे त्यांनी अनुभवला आणि आपल्या अनुभवासाठी हा दिव्य संदेशाच्या रूपात आपल्या पुढे मांडला. नारायण. मूळ विषय असा आहे त्याचा आशय की परमार्थाच्या वाटेवर आपल्याला नेमकं पाहिजे काय आहे, काय मिळाल्यानंतर आपण अखंड सुखी राहू, अखंड आनंदी राहू. त्यासाठी जीवनाची इति कर्तव्यता काय आहे हे कळालं पाहिजे. बस या संदेशाचा हाच आशय आहे. आपल्या जीवनाची इति कर्तव्यता काय आहे. स्वामींचं अनुभवसंपन्न जीवन जगापुढं ऋषितुल्य आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्या आमच्या हृदयनिवासी जे गुरुअनुभव, मोक्षानुभव, बोधानुभव, किंवा शांतीप्रेमाचे जे झरे आहेत त्याचा उगम खरं तर याच पुरुषांच्या पासून असतो. आणि तो उगम वाहत 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 ज्या विश्रांती स्थळावर पोचतो त्यालाच भगवत स्वरूप म्हणतात, त्यालाच ज्ञानस्वरूप म्हणतात. अशी ही ब्रह्मजिज्ञासा खूप पुण्यवंतांनाच लाभते. काय पुण्यफळ आले असे संतांचे अनुभव आहेत. बहुपूर्वपुण्य उपजे. खूप पुण्याने आपल्याला या मार्गावर भगवत कृपेनं स्थिरता येते. आणि या स्थिरतेसाठी जगण्यातलं दुःख आणि जगाची विदारकता या दोन गोष्टींचा आपल्यामध्ये सतत चिंतनपूर्ण साठा असला पाहिजे. या दिव्य संदेशामध्ये नारायण, या दिव्य संदेशामध्ये स्वामींना जे सूत्रात सांगितलेलं आहे थोडासा त्यांच्या अनुभवाचा आश्रय घेऊन गुरुकृपेनं आणि स्वानुभूतीनं तुम्हाला जे पुढे देतोय त्या अभ्यासासाठी नाही तर ते जगण्याच्या आनंदासाठी आहे. राम. मूळ विषय असा आहे, भगवान श्रीधर स्वामी आपल्याला पहिल्या अध्यायातल्या पहिल्या चरणामध्ये असं सांगतात की या जगाचं कारण ब्रह्म ते आनंदरूपच आहे आणि त्या आनंदापासूनच खरोखर या अखिल स्थिरचर अशी विश्वाची उत्पत्ती झाली. अशी ही उत्पन्न झालेली सर्व सृष्टी ते एका आनंदानेच जगून आहे. बरं, आपलं मूल कारण आनंदाकडेच या अखिल सृष्टीची धाव आहे. शेवटी काय आहे, शेवटी सर्व ही सृष्टी त्या आनंद स्वरूपात प्रविष्ट होऊन
त्याचंच एकरूप होऊन जाते. असं माझं नव्हे, श्रुतीचं सांगणं आहे. तर इथे जगण्यासारखे एक परब्रह्मच आहे. आता प्रश्न असा उत्पन्न होतो, जगाचं कारण ब्रह्म हे आनंद रूप आहे, तर ते कसं आहे? म्हणजे कुणाला खाण्याचा आनंद, कुणाला झोपण्याचा आनंद, कुणाला बघण्याचा आनंद, कुणाला स्पर्शाचा आनंद, कुणाला बोलण्याचा आनंद, कुणाला ऐकण्याचा आनंद. आनंदाचे अनेक प्रकार आहेत. कुणाला पिण्याचा आनंद, कुणाला फिरण्याचा आनंद, कुणाला खेळण्याचा आनंद. आनंदाचे अनेक प्रकार आहेत. पण त्या आनंदातून जडत्व येत असेल किंवा रागद्वेष उत्पन्न होत असेल तर तो खरा आनंद नव्हे. त्या आनंदातून आसक्ती निर्माण होत असेल तर तो खरा आनंद नव्हे. त्या आनंदातून भय उत्पन्न होत असेल तो आनंद खरा नव्हे. मग त्या खऱ्या आनंदाच्या प्राप्तीसाठी काय करावं? तर प्रथम परमात्म्याला जाणण्यासाठी आत्म्याला जाणावं. हे जसं जीवाला सांगितलेलं आहे श्रुतीनं, त्याप्रमाणे आनंदात राहण्यासाठी, आनंदात प्रवेश करण्यासाठी स्वतःच्या स्वानंदात अति राहता आलं पाहिजे. आपणच आपल्यावर प्रेम करू नाही शकलो तर आपण दुसऱ्यावर काय प्रेम करणार? त्याप्रमाणे जगाचं कारण ब्रह्म आनंद रूप आहे. हे ब्रह्म आणि आनंद हे कसं काय दोन झालं? तर मूळ मायेशी त्या ब्रह्म्याचा संबंध आला की त्याला त्यातून सुखदुःख नको असतं. त्याला जे हवं असतं ते स्थिर हवं असतं. जसं आजकालची मुलं शिकलेली आहेत, ती सरकारी नोकरी मिळायला लागली की प्रायव्हेट नोकरी डबल पगाराची असली तरी सोडून देतात. समज घे ना बात. कारण त्यांना माहीत आहे ही नोकरी गव्हर्नमेंटची आहे, सरकारी आहे आणि पुढं जाऊन आपल्याला पेन्शन प्राप्त होणार आहे. आपल्यानंतर सुद्धा आपलं कुटुंब सरकार जतन करू शकतं, हा ध्यास मुलांचा असतो, नाही का? त्याप्रमाणे हे आनंद स्वरूप जे ब्रह्म आहे ते कसं आहे? त्या आनंदापासून खरोखर या अखिल विश्वाची उत्पत्ती झाली. हे कसं समजायचं आपण? तर आपल्याला कोणीतरी जन्माला घातलेलं आहे, त्याला कोणीतरी जन्माला घातलेलं आहे, त्याला कोणीतरी जन्माला घातलेलं आहे, त्याला कोणीतरी जन्माला घातलेला आहे. मग जन्माचा शेवट कुठं झालेला आहे? तर जो आजन्म आहे त्याच्यापाशी. समजले ना? जसं गीतेत भगवंताने सांगितलं की या जगाचा पिता मी आहे, महापिता मी आहे, माता मी आहे. मायेच्या स्वरूपात जीवाची माता आहे, माया आहे राम. आणि पितेच्या स्वरूपात मी ब्रह्म आहे. तर या आनंदापासून खरोखर या अखिल स्थिर विश्वाची उत्पत्ती झाली आहे. अरे विश्व आणि स्थिर कसं काय बरं? हे तर चलित आहे ना, मग हे स्थिर कसं काय? तर जे येतं आणि जातं ती माया आहे. ठीक आहे ना? जे येतंय आणि जातंय, उत्पत्ती, स्थिती आणि लय. पण स्थिती बाजूला काढली आणि उत्पत्ती आणि लय हेच मायेचे दोन स्वरूप आहेत. मग स्थिती कुणामुळे आहे? हे ज्या मायेला माहीत आहे ती मूळ माया. ठीक आहे ना? आईला मुलं झाली, मुलं मोठी झाली आणि आईपासून बाजूला झाली. आई तशीच आहे, तसं उत्पत्ती झाली आणि पुन्हा लय झाला. स्वामी आपल्याला असं सांगायचं आहे. तर या विश्वाची स्थिर विश्वाची उत्पत्ती झाली. म्हणजे इथं अनेक आले आणि गेले, असे किती एकते जन्मले आणि मेले. मग इथं कोण स्थिर झालं? जे आत्मस्वरूपी बुडाले तेच एक स्थिर झाले. येरते बुडाले, येरते बुडाले राम. मृत्यू निरूपणामध्ये समर्थांनी हाच विषय मांडलेला आहे. इथे ऋषी आले, मुनी आले, भोगी आले, योगी आले, सगळे गेले. उरले कोण? जे आत्मस्वरूपी झाले. त्याप्रमाणे
स्वामींना पुढं आपल्याला असं सांगायचं आहे, अशी उत्पन्न झालेली सर्व सृष्टी त्या एका आनंदानेच जगून आहे. का? तर जसं आपल्याला मुलं सांभाळतील का नाही असं आईला काही अपेक्षा नसते, निरपेक्षपणे मुलाला वाढवते, आहे की नाही. पण तरीसुद्धा अपेक्षा का नसते, तर तिला मूळचा आधार आहे की माझा पती मला सांभाळेल. मुलांनी सांभाळवता नको नस, पण मला माझी मुलं मला माझे पती सांभाळणार आहेत. जसं आई वडील मुलांच्यावर आधारित नसतेत, तसं हे ब्रह्मस्वरूप आणि ही मूळ माया ही कुणाच्या आधारावर नाही, हे एकमेकाचे आहेत. ठीक आहे ना. यालाच प्रकृती आणि पुरुष म्हणतात. तर आपल्या मूल कारण आनंदाकडेच आला का तो विषय. आपल्या मूल कारण आनंदाकडेच या अखिल सृष्टीची धाव आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा, सर्वाला, आम्हाला, तुम्हाला, जे विवेक पुरुष आहेत, जे वैराग्यवान पुरुष आहेत, त्या सर्वांना काय हवं आहे, तर मूळ कारण जे आनंद आहे तिकडे धाव आहे. मग ते मूळ कारण आनंद काय आहे, तर ब्रह्मस्वरूप. मला माझं खरेपण प्राप्त व्हावं हाच परमार्थाचा मूळ विषय आहे. बस संपला. आणि त्यासाठी आपण सर्व, कुणी गुरु करतोय, कुणी योग करतोय, कुणी जप तप करतोय, दानधर्म करतोय, काय अनेक धर्माच्या वाटा तुडवतोय. पण पुढे जाऊन त्यालाही कळतं हा खरा परमार्थ नव्हे, हा खरा परमार्थ नव्हे, हा खरा परमार्थ नव्हे. या सर्व वाटा आहेत राम. आणि त्या धर्माने थोड्या अंतरावर त्या खुंटवलेल्या आहेत. शेवटी सर्व ही सृष्टी त्या आनंद रूपामध्ये प्रविष्ट होऊन त्यातच एकरूप होऊन जाते. ही सृष्टी जिला आपण माया म्हणतोय, याला स्थिर मूळ माया असं म्हटलेलं आहे. ती मूळ माया कारण मायेहून विश्रांती कोठेही नाही. समर्थपदामध्ये मग ही सर्व सृष्टी ते आनंद स्वरूप त्याच्यामध्ये प्रविष्ट होऊन एकरूप होऊन जाते. मग ही कुठे एकरूप होते, तर आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपामध्ये. मग हे आनंद म्हणजे काय आहे? आनंद म्हणजे स्थिर आत्मिक स्थिती. बस. आनंद म्हणजे इंद्रियाद्वारे दर्शवणारा तो आनंद नव्हे, त्याला सुख म्हणते. ज्याच्यामध्ये परिपूर्ण निरपेक्षता आहे, प्रसन्नता आहे, सत्यत्व आहे, तो आनंद आहे. असं माझं नाही, श्रुतीचं सांगणं आहे. कारण आपण ज्या वाटा तुडवतोय त्या वाटेनं श्रुती प्रथम गेलेली आहे. आणि हा सार नव्हे, हा सार नव्हे, हा सार नव्हे असं श्रुतीला कळाल्यानंतर श्रुती पुढच्या अनुभवासाठी पुन्हा चालू लागली, नाही का. वेदांनी आपल्याला हीच आज्ञा केली. नाही कळालं हरकत नाही, चालत राहा. नाही कळालं हरकत नाही, ऐकत राहा. अशा मग इथे जाणण्यासारखं काय आहे, तर श्रुतीच्या मार्गातून एक परब्रह्म परमतत्वच जाणण्यासारखं आहे. ज्या तत्वामध्ये तुम्हाला प्रवेश केल्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आणि कुठल्याही प्रकारची नेणीव नाही, अशी ती मूळ स्थिरता आहे. त्याला काय म्हणायचं, श्रुतीनं, उपनिषदांनी, पुराणांनी त्याला एक नाव दिलं. ते नाव होतं सच्चिदानंद स्वरूप. ठीक आहे ना. अशा सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर जी एक निरंकुश अशी तृप्तीची किंवा नितांत शांतीची अवधी अशी आनंदाची स्थिती बांधते, निरवधी अशा आनंदाची स्थिती बांधते. त्या जीवनमुक्त स्थितीमध्येच किंवा त्या जीवनमुक्त स्थितीलाच सत्य सुख असं नाव आहे.
या निज स्वरूपाचा लाभ होणे हाच संतांनी खरा लाभ म्हणलेला आहे. म्हणजे याहून जास्त असा लाभ दुसरा कोणताही नाही हे तिथं पोचल्यानंतर आपल्याला कळतं. ते कसं, तर जे सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर आपल्याला अनुभव येतो तो कसा असतो, कसा असतो हे अनुभवण्यासाठी पुन्हा त्या जीवाला जीवत्व धारण करावं लागतं. ठीक आहे ना. मी झोपलोय कसा हे पाहण्यासाठी पुन्हा जागं व्हावं लागेल. पण जागा जो पुरुष आहे त्याला जर सांगितलं, विचारलं की मी कसा झोपलो होतो, काही लक्षणं तुला सांगता येतील का, तर तो म्हणतो बाह्य लक्षणं सांगतो, आतला प्रवेश तुझी तुलाच माहीत आहे. म्हणजे कसं, जे सत्य आहे, जे आनंद आहे, पण ते चिद आहे, अतिसूक्ष्म आहे, जे शब्दात प्रवेश करता, शब्दाला तिथे प्रवेश करता येत नाही आणि शब्दांच्या पलीकडचा तो अनुभव आहे. मग त्याला काय म्हणायचं, त्याला अनाहद नाद म्हणायचं. ठीक आहे ना. आपले ठोके आपल्यालाच ऐकू येत नाहीत तर दुसऱ्यांना काय सांगायचं की एका मिनिटात तुझे इतके ठोके पडले. त्याप्रमाणे आपल्या आनंदाला आपणच शब्दात बांधू शकत नाही, ते तर शास्त्राने काय बांधायचं. पण हे अवर्णनीय आहे. जे अवर्णनीय आहे ते अचिंत्य नाही, चिंतनात येते पण शब्दात मांडता येत नाही. पण मी भरपूर आनंदात आहे. किती, तर माझी इंद्रिय न्हाऊन निघतात. इंद्रिय माझी सुकावलेली आहेत. कशावरून, विषयाकडे जायची इच्छाच होत नाही त्यांची. अशी निर्विषय निरवधी आहेत. हे कशामुळं, तर साक्षात्कार म्हणजे सूर्य उगवल्यामुळं अंधार सापडत नाही, तसं आनंदामुळे पुन्हा सुखाकडे आणि दुःखाकडे जायची इच्छाच होत नाही. ठीक आहे. तेव्हा आनंदापुढे सुख दुःख लोप पावतं, अशी एक मूळ स्थिती प्राप्त होते. त्याला शास्त्रानं निरंकुश स्थिती, निरंकुश तृप्ती म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर कुणाचंही बंधन नाही, ताबा नाही, हक्क नाही, इतकं ते स्वतंत्र स्वानंदी आहे. त्या स्वानंदाचा आस्वाद घेण्यासाठी जग आनंदाच्या रूपानं, आनंदाच्या अपेक्षेनं तुमच्याकडे पाहतं की तुम्ही जर हे वाटलं तर त्याचं स्वरूप आनंद स्वरूप होईल. म्हणजे प्रत्येक आत्म्याला, म्हणजे प्रत्येक काय म्हणूया आपण त्याला, की जर असे 100-200 घडे मांडले तर प्रत्येक घड्यामध्ये सूर्याला प्रकाशित होण्याचं सामर्थ्य आहे. पण मूळ स्थिती काय आहे की त्यात पाणी असलं पाहिजे, तरच सूर्यदर्शन होईल. नाही घड्यात, तरच सूर्यदर्शन होईल. त्याप्रमाणे ही निरंकुश तृप्ती, याची अपेक्षा मुळातच तुम्हाला जे दिसतंय त्याच्या पलीकडे काय आहे, ही फार मोठी भूक आहे. आणि ती भूक सतत तुमची भरून असली पाहिजे, तेव्हा तुम्हाला आत्मदर्शन घडेल. ठीक आहे ना. सूर्य उगवलेला आहे, तो ढगाने झाकलेला नाही, पण घड्यात पाणी नाही. त्यामुळे घडात तापलेला दिसेल पण त्याच्यात सूर्य नाही दिसणार. ठीक आहे ना. त्याप्रमाणे खरोखर तुमची भूक आहे का, तुम्हाला या जगातून जाणं निश्चित आहे हे माहीत आहे, पण त्याचं दुःख आहे का, भय आहे का, पुढच्या जन्माची भीती आहे का, आणि आत्ता जे दुःख भोगताय त्यातून पार व्हायची इच्छा आहे का, हा जन्म तुम्हाला शेवटचाच करायचा आहे का, तुम्ही खरोखरच दुखावलेला आहात का, खरोखरच तुम्हाला सत्याची ओढ आहे का. जशी भूक, जशी मागणी, तसा पुरवठा. राम. मग कधी कधी विचारवंतांना हा मोठा विचार पडलेला आहे की एवढं स्वार्थानं भरलेलं जग आहे, त्या स्वार्थानं भरलेल्या जगामध्ये अज्ञानाच्या बरोबर ज्ञानी सुद्धा अज्ञानी होतो. त्याचं कारण काय
की स्वार्थानं भरलेल्या जगात अजूनसुद्धा खरा स्वार्थ साधणारी खूप दुर्मिळ आहेत. जर पुढचा विचार करून, मुलाबाळांचा विचार करून संपत्तीचा साठा करतात, तर पुण्याचा का करू नये, धर्माचा का करू नये, ज्ञानाचा का करू नये, की जेणेकरून हे 7 पिढीला पुरेल असं, 14 पिढीला पुरेल असं, 21 पिढीला पुरेल असं, 42 पिढीला पुरेल असं हे धन का साठवून ठेवू शकत नाही आपण. असो, स्वामींना आपल्याला सांगायचे, तुम्हाला खऱ्या शांतीची इच्छा आहे का तात्पुरती शांती? खाल्लं पिल्लं पाहिलं भोगलं स्पर्श केलं, हां त्यात शांती आहे, पण ती येणारी आणि जाणारी आहे. ती शांती अशांत आहे. ठीक आहे ना, ती शांती अशांत आहे. त्या अशांतीने ते भोगलं म्हणून ती शांत आहे. खऱ्या अर्थाने ती शांती शांती नव्हे. त्याला संतांनी म्हटलं शांतीची पै शांती. म्हणजे त्या शांतीचीच इच्छा व्हावी की प्रशांत पुरुषाचा संघ मला घडावा, संत पुरुषाचा संघ घडावा, ज्ञानी पुरुषांचा संघ घडावा, खऱ्या भगवत भक्ताचा संघ घडावा. अशी त्या शांतीची पै शांतीची इच्छा होईल, तेव्हा समजायचं आपलं पुण्य फळाला आलं. समजलं? नारायण. अशा आनंदाची स्थिती मग आपल्यातून बांधते आणि मग साक्षात्कार असा स्पष्ट होतो की जिथं आलोय ते अनित्य आहे, मिथ्या आहे, तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे आणि यातून काही सुद्धा नेता येत नाही. पुढे हा गारुड्याचा खेळ आहे आणि त्याच्या पुढे हा केवळ भ्रम आहे. जगत सत्यतेचा हा केवळ भ्रम आहे. स्वप्नात न उठला म्हणून जग सत्य आहे आणि स्वप्नात गेला की जग मिथ्य आहे. अशी एक स्थिती, असा एक बोध अखंड त्याच्यामध्ये खेळत राहतो. राम. तर बंधूंनो, त्या जीवनमुक्त स्थितीमध्येच तिलाच सत्य सुख असं नाव आहे. मग ही जीवनमुक्त अवस्था कोण अनुभवतं? तर स्वतःला सुद्धा अनुभवता येते आणि ज्याला आपण पोहायला शिकवलं त्यालाही कळतं की मी सुद्धा पोहायला शिकलो आणि ज्यानं पोहायला शिकवलं त्याला सुद्धा पोहायला येतं. ठीक आहे ना? अशी जीवनमुक्त स्थिती की आपल्याला बी अनुभव येतो आपण जीवनमुक्त आहोत आणि पुढच्याला बी अनुभव येतो की हे जीवनमुक्त आहेत. आंब्याला सुद्धा कळतं की आपण पिकलेलो आहे, मग त्या झाडाला फळ सोडून देतं आणि खाणाऱ्याच्या जिभेवर सुद्धा कळतं की आंबा पिकलेला आहे. ठीक आहे ना? दोन्हीकडे हा अनुभव होतो. नारायण. त्याप्रमाणे जीवनमुक्त महापुरुष स्वानंदामध्ये बी राहतो आणि जगामध्ये गेला की जगाला बी आनंदी करतो. म्हणून खऱ्या सत्पुरुषाचं एकच कार्य असतं, तुमच्या अंतःकरणावर सत्याची छाप प्रकट करणे, तुमच्या आनंदाला आपल्या कक्षेत खेचून घेणे. जसं लोहचुंबकाचं काम आहे. कितीही खिळा गंजला असला तरी खिळा लोखंडाचा असेल तर तो आपोआप खेचला जातो. तसं तुम्ही कितीही रजोगुणी आणि तमोगुणी असला तरी सुद्धा त्या 2 गुणामध्ये जर खरोखर दुखावला असेल तर सत्वगुणाची इच्छा तुम्हाला आपोआप होणार. समज घ्या ना? कितीही दुखावलेला असेल, भोगानं त्यागानं कसाही असाल, पण तुम्हाला जर खरोखर ते अनुभवाला आला असेल तर तुमची वाट सत्याकडे नक्कीच होणार. मग हा सत्वगुण सुद्धा ओलांडण्यासाठी हे जीवनमुक्त महापुरुष वारंवार आपल्याला संग देऊन त्याच्यातल्या बारकाईचा अभ्यास करून घेतात. तो कसा? तर निजस्वरूपाचा लाभ होणं हा खरा लाभ आहे. शास्त्र म्हणतात तुम्ही जीवनमुक्त आहात, जग म्हणतंय तुम्ही जीवनमुक्त आहात, शेजारचा पाजारचा म्हणतोय तुम्ही भक्त आहात आणि जीवनमुक्त आहात आणि ज्ञानी आहात. ते नको. मग स्वानुभूती काय आहे? बस त्याच्यावरचा हा सत्याचा खेळ आहे. जसं श्रुती खडसावून सांगते अयम आत्मा ब्रह्म, नाही का? किंवा श्रुती म्हणते तत्वमसी. हा तो मुक्त आहे कारण तोच आहे. हा मी मुक्त आहे कारण मी एकच आहे. ज्याला द्वैत नाही त्यानं मुक्त काय व्हायचं?
आणि जो भक्त आहे त्यानं ज्ञान काय प्राप्त करायचं? कारण भक्ताचं ज्ञान हेच की मी तुझा आहे आणि तू माझा आहेस, बस. ही निजस्थिती ज्याला प्राप्त झाली, याहून जास्त दुसरा कुठला लाभ असेल तर तो विचारे म्हणा तुझी शोधून पाहे. मग हे तुझं तू शोध बाबा. का नको भरी पडू गबाळाच्या, सत्पुरुष म्हणतात. गबाळ गोळ्या करण्यामध्ये वेळ घालवू नकोस. मग ते शास्त्रीय असेल, माईक असेल, काय किंवा सांपत्तिक असेल, नको, ह्याच्यात वेळ घालवू नकोस. का? ते तुझं लक्ष नाही. तुझ्याकडे लक्ष, अलक्ष्यलक्षी, तुझ्याकडे जो दिसत नाही तो तुला पाहतोय की तू माझा आहेस आणि इथे काय करतोयस. समजले ना? त्याची खंत आपल्या अंतःकरणामध्ये बोचली पाहिजे, टोचली पाहिजे. म्हणून माईक जगात आलेलो आहे. कुणाचं प्रारब्ध कुणाशी किती वर्ष, किती दिवस, किती क्षण बांधलेलं आहे कुणालाच माहीत नाही. पण म्हणून मागे सांगितलं, तुम्ही ज्याच्या संगतीत जाता त्याला जर तुमचा रंग लागत असेल तर तो भाग्याचा आहे. पण त्याचा रंग जर आपल्याला लागत असेल तर आपलं दुर्भाग्य आहे. आपल्यामुळं तो जर बुडताना तरत असेल तर त्याचं भाग्य आहे. पण आपल्यालाच मिठी मारून बुडवत असेल तर पळवाट आपल्या हातात असली पाहिजे. जय जय रघुवीर राम. पळवाट आपल्या हातात असली पाहिजे. आणि ती पळवाट म्हणजे चातुर्मास. पृथ्वीला अंतरुण केलंय ना, आकाशाला पांघरुण केलंय. समजलं ना? तर आकाश हे पुरुष आहे आणि पृथ्वी ही प्रकृती आहे. आणि त्याच्या मधला हा जीव हा ब्रह्म आहे. ठीक आहे ना? अनुभव संपन्न हा जीव तो ब्रह्म आहे, तो सत्य आहे. का? तर जिथं पृथ्वी आणि आकाश चिकटतं त्याला आपण क्षितिज म्हणतो. पण ते चिकटलेलं असतं का? नाही. तसं हा जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो या प्रकृती तत्वाला बी चिकटलेला नसतो. ठीक आहे ना? आणि त्या चेतन तत्वाला सुद्धा चिकटलेला नसतो. का? तर ते चेतन म्हणून एक दुसरं धरावं लागेल. पण तेच मी आहे आणि हेच मी आहे. म्हणजे तेच मी आहे आणि मीच मी आहे. यात अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी हे दोन्हीचे अर्थ प्रवेश होतात. समजते ना? समजते ना? म्हणून ही प्रकृती आहे, ही अंतरुण आहे आणि हे आकाश हे पांघरुण आहे. मधी जो जीव आहे तो ब्रह्मस्वरूपात आहे. याचा बी नाही आणि त्याचा बी नाही. कारण दोन्हीचा बी बोध जडत्वात आहे. मी अमुक आहे हे बी जडत्व आहे आणि मी अमुक नाही हे बी जडत्व आहे. समजते ना? का? तर हा अंतःकरणावर खेळणारा विषय आहे. हा, अरे वा, मग हे कळालं कसं काय? नाही, कोणाची तरी कृपा झालेली आहे, त्याचं नाव नाही, त्यालाच गुरु म्हणतात. ठीक आहे ना? त्यावेळेस माया इकडे खेचत होते आणि गुरु त्यांच्याकडे खेचत होते. कारण गुरु गगन सदृश आहे, परब्रह्म आहे. प्रकृती जड आहे, भोगवादी आहे. राम, आपल्याला स्वामींना असं सांगायचे, त्या मूळ स्वरूपाचे आनंद मात्र जगत उरून त्याचे नामरूप न आठविता त्याच्या ब्रह्माकारतेचेच चिंतन करावे. आता हे कसं करायचं? तर मूळ स्वरूपाने आनंद मात्र जगात उरून म्हणजे कसं? तर आईच्या गर्भात होतो तेव्हा नाव होतं का आपलं? नाही. पोटात बाळ आहे म्हणतात, है की नाही? अच्छा, त्याचं रूप माहीत होतं का? काळा आहे, गोरं आहे, नाक्षार आहे, कसं आहे, हाताचा आहे, डोळ्याचा आहे, पांगळं आहे, आंधळं आहे? काहीच नाही होतं का? काही नाही. एक मासाचा गोळा दिसतोय बस, नाही का? आणि कुठेतरी त्याला चिमुकले हात पाय दिसतात, बस, संपलं. बाकी रूप म्हणाल तर काय आहे का? नाव म्हणाल तर काय आहे का आईतल्या पोटातल्या गर्भाला? अच्छा, मग ते त्याचा आठव बाळाला बी नाही आणि आईला बी नाही.
तसं खऱ्या अर्थानं आपल्या गुरुला सुद्धा सांगता येत नाही की हा माझा शिष्य गर्भात आहे, तो उद्या भक्त होईल का ज्ञानी होईल. समज घे ना, हे त्यांनाही सांगता येत नाही. मुलगा होईल की मुलगी होईल, हे बाळ जन्माला यायच्या अगोदर, आता विज्ञानाची गोष्ट सोडून द्या, ठीक आहे ना, पण बाळ जन्माला यायच्या अगोदर मुलगा होईल का मुलगी होईल हे सांगता येत नाही, पण बाळ होईल म्हणते. त्याप्रमाणे मूळ स्वरूपाचं आनंद मात्र जगत उरून त्या नामरूप न आठवता ब्रह्माकाराचे चिंतन करावे. नाही, पण बाळ होणार आहे आणि जे बाळ होणार आहे त्याचंच मी जतन करते. बस साधकानं तसंच करायचंय. मी ब्रह्म होतोच, आहेच, पण ते कसं, ते ज्या दिवशी मला कळणार आहे तो माझा साक्षात्काराचा दिवस आहे. ठीक आहे ना. मी ब्रह्म होतो, आहे आणि राहणार, त्याची स्वानुभूती, याचं नाव साक्षात्कार आहे. आणि ते शास्त्राने कितीही जरी सांगितलं, सत्पुरुषाने कितीही जरी सांगितलं बरं का, बहिणीचं बाळ, काय बहिणीचं बाळ, मिवणीचं बाळ, वहिनीचं बाळ आपण सांभाळतो, पण माहीत असतं ते आपलं नाही, आहे की नाही. हे तसंच आहे. त्याला नटवणं आवडतं, सजवणं आवडतं, फिरवणं आवडतं, त्याच्याबरोबर खेळणं आवडतं, पण तरी बी एक बोध आहे की ते आपलं नाही. बस हा साक्षात्कार तसा आहे. राम. चला पुढं. मग जाणीव आनंदरूप झाली आणि इतर काही स्मरले नाही, म्हणजे जे उरते ते एक आनंद. म्हणजे जाणीव आनंदरूप झाली ती कशी, तर मी तृप्त आहे, आता मला कशाची भूक नाही. आपण जेवलो कुठं कदाचित विसरून जाऊ, पण आपलं पोट भरलंय काय हे विसरत नाही आपण. बस ही जाणीव तशीच आहे. ठीक आहे ना. कदाचित असं होईल की आपण काय खाल्लं होतं याचा विसर पडेल, पण आपण तृप्त आहोत, आता भूक नाही याचा विसर नाही पडत आपल्याला. हे असंच आहे. ठीक आहे ना. त्याप्रमाणे जाणीव आनंदरूप झाली की कोणी कितीही प्रेमाची व्यक्ती भेटली, नाही बस आनंद व्यक्त करतो, मी तृप्त आहे, नको, खरंच नको, पुन्हा केव्हा, अगदी हृदयातून नको, ऋणी आहे तुमचा विचारल्याबद्दल, पण नको, मी तृप्त आहे. आणि विचारणाऱ्याच्या बद्दलची कृतज्ञता ओल्या डोळ्यानं, ओल्या हृदयानं सांगता येते. त्यावेळी पुढच्यालाही कळतं, नाही नाही, खरोखर हे तृप्त आहेत म्हणून बोलतात, आपला अहेर करायचा म्हणून नाही, आपल्याला टाळायचं म्हणून नाही. समजते ना. ही तशी जाणीव आहे. संतांना अंतरीचा जाणे अंतरीच्या असं म्हटलं की नाही समजते. ते का, तर म्हटले त्यांना बघताच कळतं की जो मुक्त आहे त्यालाच मुक्ताचं दर्शन होतं, जो बद्ध आहे त्याला मुक्ताचं दर्शन कधीच होत नाही, तो अंदाज बांधतो. ठीक आहे ना. आणि तर्क वितर्काला बळी पडतो. नारायण. असा जाणीव आनंदरूप झाली आणि इतर काही स्मरले नाही, म्हणजे काय की जे उरते तेच एक आनंद. म्हणजे मी तुमच्याशी बसतो, ठीक आहे ना, तुम्ही जेवा, बघा मी खरंच तृप्त आहे, मी बसतो तुमच्यापाशी फक्त. मग तो बसतो तर त्या ताटाकडं, त्याच्या भुकेकडं, त्याच्या कशाकडेच तो बघत नाही, कशाकडेच बघत नाही. किंवा चला तुमची इच्छा आहे म्हणून आपलं एक पुरी घेतो, एक थोडासा हलवा घेतो, थोडासा भजी घेतो, नाही, खरोखर मी तिळमात्र माझी अतृप्ती नाही, मी परिपूर्ण तृप्त आहे. मग आता कशाचं स्मरण होईल. समजा खूप सुंदर गुलाबजाम आहे, तो म्हणतोय फक्त एवढाच का माझ्या प्रेमापोटी, तर खरं प्रेम आहे का नाही तो स्वीकारतो आणि त्याच्याच मुखात घालतो. मी तृप्त आहे, पण तुमचा आत्मा तृप्त व्हावा म्हणून तुमच्या मुखात गेलं ते माझ्याच मुखात समजा, असं प्रेम दर्शवतं. ठीक आहे ना. आणि मग त्याला कळतं नाही खरं तृप्त आहेत. हे जसं व्यवहारी जगतामध्ये आहे
तसं आत्मानंदामध्ये आहे की पुढच्याची समाधी बघून याची समाधी लागते, पुढच्याचं ध्यान बघून याचं ध्यान लागतं, पुढच्याचा स्वाध्याय बघून याची श्रवणाची इच्छा वाढते. ठीक आहे ना, की माझ्याबद्दलच हे बोलतात, मी ब्रह्म कसा आहे, मी भगवत स्वरूप कसं आहे, याच्याबद्दलच श्रुती बोलते, याच्याबद्दलच वेद बोलतात. त्यावेळेस त्याला असं वाटत नाही की तो खोटा बोलतोय का खरा बोलतोय, ही जाणीव आपण ठेवून त्याला आधीमध्ये अडवायचं. ठीक आहे ना, असे भरपूर आहेत. राम स्वामींना आपल्याला हे सांगायचंय की असं जे स्मरलं नाही म्हणजे जे उरतं तेच आनंद. म्हणजे चुकून सुद्धा अरे उर्वशी उशाला बसू दे, पण मी ब्रह्मस्वरूपात आहे ना, तू नग्न आहेस का वस्त्रात, मला काय घेणं नाही, त्याचं काय घेणं देणं आहे, काहीच नाही. बरं पायथ्याला मोठा सर्प बसला, अरे हो बसू देत त्याला, त्याला माहित आहे मी कोण आहे, आणि त्याला नसेल माहित तर मला माहित आहे मी कोण आहे. त्यामुळे ज्याचा जन्माशी संबंध नाही त्याचा मृत्यूशी संबंध काय. या स्थितीमध्ये तो मला सर्पदंश करणार नाही का, करणार तुला सर्पदंश, पण ते विषयाशी माझा काही संबंध नाही. जे येतं आणि जातं त्याच्या पलीकडचा मी आहे, आणि त्या मीला मी व्याख्येत बांधू शकत नाही. मी एवढा व्यापक आहे आणि विभू आहे. समजते ना. मग ते कशावर खेळतं, माझ्या जाणीवर खेळतंय. मग ही जाणीव कुठली, तर आनंद स्वरूप परमात्म्याशी होणारे अभेद दर्शन हेच जाणीव, हेच ज्ञान. ठीक आहे. म्हणजे कसं, ज्या देवाला मी नमस्कार करतोय त्या देवाला नमस्कार करताना माझे डोळे बंद झालेले आहेत, मी उघड्या डोळ्यानं दर्शन केलेलं नाही. आणि ज्यावेळेस उघड्या डोळ्यानं दर्शन करतोय तेव्हा देवाचे डोळे, देवाचे नाक, देवाचे हात, देवाचे पाय, देवाचे कान, मग त्यातूनच माझा उगम झालेला आहे. तर मग मी कोण आहे, मी कोण आहे, कोण आहे. देव पायावर गेलो, देवाची होऊन ठेवलो, देव दर्शनाला गेलो आणि देव होऊनच आलो. मग मी सत्य संघाला गेलो, काय संघ गेला आणि सत्य घेऊन आलो. समज घ्या ना, मी सत्य संघाला गेलो, संघ तर गेला, संघात विरह आला, पण मी सत्यच झालो. संतांनी हेच सांगितलं, आम्ही बिघडलो आता तुम्ही बी बिघडा, आम्ही घडलो आता तुम्ही बी घडा. कारण सत्याच्या वाटेनं जाणं हे जगाच्या दृष्टीने बिघडणंच आहे. आणि तिथं तुम्हाला कुणाची जेव्हा साथ मिळत नसेल तेव्हा तुम्ही समजायचे की आपला मार्ग खरा सुरू झाला. तिथं तुम्हाला विरोध होत असेल तर समजायचं आपण खरोखरच सत्याच्या वाटेवर आहोत. तिथं तुम्ही कृपापात्र आहात असं समजल्यानंतर तुम्ही कृतार्थ व्हा, तुम्हीच तुमच्याशी कृतकृत्य व्हा, तुम्हीच तुमच्याशी गतव्यता आनंदी व्हा. बाकीचं पुढचं मी बघतो म्हणतात. कोण? भगवंतानी गुरु. मी बघतो पुढचं. तू तुझ्या जागेवर तितिक्ष स्व भारता, तिथे तू अडीग राहा. तू ढासळलास मी नाही काय करू शकत. पुरुषार्थ परमदेव म्हटलेलं आहे, यत्ने तो देव म्हटलेलं आहे, अगा तोची तो म्हटलेलं आहे. तुम्ही तुकोबारायांचा कधी वासुदेव आहे का? हा, माझे डोळे अजून ओले होते, मी ऐकवीन कधी तुम्हाला. तो एकदा लिहून काढतो वासुदेव, मी ऐकवतो. मी गदगद होतो तो वासुदेव, तुकोबांचा वासुदेव. असो, स्वामींना आपल्याला एवढं सांगायचंय, त्या आनंद स्वरूप परमात्म्याशी होणारे अभेद दर्शन यालाच ज्ञान म्हणते, जाणीव. ती कशी आहे? अरे ती निर्विषय आहे, त्याच्यात विषय प्रवेश करत नाहीत. हे ज्या मनाला कळतं त्याचं ध्यान लागू लागतं. ध्यान कोणाचं लागतं? जो निर्विषय होतो. मग विषय माणसाचं बी ध्यान असतं नाही का. 6 वाजले मला जायचंय, 6 वाजले मला जायचंय, माझी प्यायची वेळ झाली. तसं सत्पुरुषाला कळतं ब्रह्ममुहूर्त झाला, माझी ध्यानाची वेळ झाली. अरे पण मग तुम्ही सत्पुरुषात ध्यान कशाचं करणार? जे माझं ध्यान करतात मी त्यांचं ध्यान करणार.
भगवंत बी तोच म्हणतो. माझं ध्यान कसं आहे, जो भक्ताचं ध्यान करतो भगवंत त्याचं ध्यान करतो. कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही इथे त्याचं ध्यान करत असाल, त्याला तुमचं ध्यान झालंच पाहिजे. आणि होत नसेल तर समजायचं ते प्रेम नव्हे, ती वासना आहे. ठीक आहे ना, समज घ्या ना. मग अर्थार्थी आणि जिज्ञासू इथंपर्यंतच मग ते भक्त आहे. काहीतरी पाहिजे होतं म्हणून देवाकडे गेला, प्राप्ती झाली, देव गेला. तसं वासना मिटली, प्रेम गेलं. ते प्रेम नव्हतंच. ठीक आहे ना. भगवंताला हेच सांगायचंय, माझ्या भक्ताचा शेवट कशात आहे तर प्रेमात आहे. आणि ते प्रेम कसलं तर ते प्रेम ध्यानमय आहे, की मी तुझ्यामध्ये आहे आणि तू माझ्यामध्ये आहेस. मद्भक्तियुक्त भुवनं प्रणते. तुझं हृदय माझं राहण्याचं घर आहे आणि तुझा श्वास हे माझं येण्या जाण्याचं ठिकाण आहे. बस. आणि तू आणि मी एक झालो तर त्या श्वासाचं येणं बी नाही आणि जाणं बी नाही. ते स्वरूपकार वृत्ती आहे. ठीक आहे ना, स्वरूपकार वृत्ती आहे. मी ज्यात विश्रांती करतोय त्यातच तू विश्रांती करतोयस. म्हणून आता मी गुरु नाही आणि तू शिष्य नाहीस. अशी एक आता अद्वैत स्थिती झालेली आहे. आणि या स्थितीचा अधिकारी तो होतास, म्हणून कामादी विकाराचा मळ तिथे येऊच शकत नाही. हेच शुद्धत्व स्नान आहे. ठीक आहे. निष्पाप प्रेमात वासना कधी प्रवेशच करत नाही. फक्त हे हृदय त्याच्यासाठी धडधडतंय आणि ते हृदय याच्यासाठी धडधडतंय, तेव्हा म्हणायचं हे प्रेम आहे. समजते का? हे जे हृदयाची धुकणी चालते की नाही लोहाराच्या भात्यागत, ते कोणासाठी धडधडतंय हे त्याला कळत असेल तर ते प्रेम आहे. या श्वासावर कोण खेळतंय हे त्याला कळत असेल, ते प्रेम आहे. म्हणून राम स्वामींना एवढंच सांगायचे, असं शुद्ध मन हे स्नानच आहे. तिथे विकाराचा मळ बिलकुल प्रवेश करत नाही आणि तिथे इंद्रियांचा निग्रह करावाच लागत नाही. इंद्रिय परम पवित्र होते. त्या इंद्रियांना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याची कशाची अपेक्षा नसते. फक्त तुमचा संग पाहिजे बस. काय पाहिजे? फक्त संग. मला तुमच्याकडून काही नको, फक्त संग पाहिजे. हीच खरी परम पवित्रता आहे. असं माझं नव्हे, तुला वेदाचं सांगणं आहे. असं ज्यावेळेस तुला होत असेल त्यावेळेस तू कोण आहेस हे मला तुला शब्दानं सांगण्याची गरज नाही. ठीक आहे ना. 3 महिने झाले, 2 महिने झाले, उमसतंय, अन्न पचेना, उलट्या होतात, मळमळतंय, समजायचं आई होण्याची लक्षणं आहेत. पण ही लक्षणं ज्यानं दिलंय बाळ त्याला होत नाहीत, ज्याला दिलंय त्याला होते. ठीक आहे ना. तसं या गोष्टीची जाणीव गुरुना नसते, शिष्याला झालेली असते. कारण गुरु ब्रह्मस्वरूपात आहेत आणि ही शिष्याला ज्यावेळेस होते आणि हे जेव्हा गुरुना कळतं तेव्हा गुरु स्वतःला भाग्यवान म्हणतात. मी किती भाग्याचा आहे की आता मी बाप होणार, की एक नवीन ब्रह्मजन्माला येणार, तो साक्षात्कारी होणार आणि मला सिद्ध लोकांमध्ये मान मर्यादा मिळणार. नाही का? नवरा नसेल तर कोणी सवासीन म्हणून बोलवत नाही. खरं आहे ना. आणि काही ठिकाणी असं आहे, पुत्र नसेल तर तिला सुद्धा टाळतात शुभ कार्यामध्ये. निपुत्रिक असेल का नाही तिलाही टाळतात आणि हटकून टाळतात. खास करून जुन्या काळामध्ये हे फार होतं. राम त्याप्रमाणे वेदाचं तुला एवढंच सांगणं आहे की तू इकडे लक्ष देशील का मी काय म्हणतोय ते. तुझे असे सुशांत, परम पवित्र आणि मंगलमय आनंदरूप जीवन ज्या दिवशी होईल
तोच तुझ्यासाठी आनंदाचा क्षण, आनंदाचे दिवस, आनंदाची डोही, मग आनंद तरंग होईल. ठीक आहे ना. वेदाचं तुला असंच सांगणे, असे तुला ज्यावेळेस दिवस येतील की नाही, बस त्यावेळेस वेद, श्रुती, स्मृती, गुरु, संत सगळेच भाग्यवंत आहेत. का तर आमचं परिश्रम त्या कामाला आलं. ठीक आहे ना. आणि मग मंगलमय, आनंदमय, सत्यमय असं जीवन, तोच खरा दिवस. बाकीचे हे सगळे खोटे दिवस चाललेले आहेत. आजचा दिवस उद्याच्या दिवसासाठी घालवायचा, आजचा दिवस उद्याच्या दिवसासाठी घालवायचा, आणि उद्या तर कधी येतच नसतो. म्हणून पळसाचं झाड असतं की नाही, त्या झाडाची पानं गळतात तेव्हा ते झाड ओसड दिसतं खरं, पण ज्यावेळेस त्या पळसाला फुलं लागतात, ठीक आहे ना, पळसाला फुले ज्यावेळेस लागतात त्यावेळेस त्याचा गंध, त्याचा गारवा आणि त्याची निरोगता ही ज्या पक्ष्यांना कळते, ज्या भुंग्यांना कळते, त्यांचा रात्रंदिवस तिथं वावर असतो. तसं आपल्याला आपलं ब्रह्मस्वरूप जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व सोडून जातात पाण्यासारखं. पण ज्यावेळेस ते आपलं प्रफुल्लित होतं त्यावेळेस काही न करता देवतासुद्धा तुमचा आश्रय घ्यायला तयार होतात. मनुष्याचं सोडा, तो आज आहे उद्या नाही, तो जीवच आहे. पण साक्षात देवता, ज्यांचा विवेक स्वर्गलोकात जागृत होतो, त्या देवतांना सुद्धा इच्छा होते की थोडा वेळ तुम्ही आम्हालाही द्यावा. समजते राम. म्हणून असं आनंदमय जीवन, आनंदरूप जीवन ज्या दिवशी होईल तो तुमचा खरा दिवस आहे. आणि त्या खऱ्या दिवसासाठी संतांनी म्हटलं, आजी सोनियाचा दिन, वर्षी अमृताचा गण, आहे की नाही. आजी मी हरी पाहिला गे हरी पाहिला, धन्य आज दिन संत दर्शनाचा. हे सगळे शुभ दिवस आहेत. म्हणून शेवटी तुम्हाला काय सांगायचे, स्वामी म्हणतात वेदाना, श्रुतीला, स्मृतीला, शेवटी तुम्हाला काय सांगायचंय तर एवढंच, भिन्नत्व, अनेकत्व हे सर्व मावळून आपल्यातलं गेलं पाहिजे. मग अद्वैत आनंदरूप होऊन राहणं, बस एवढीच जीवनाची इति कर्तव्यता आहे. त्यासाठी 3 गोष्टी सांगतो. कुणाचं द्वेषात्मक बोलणं ते बी अंतःकरणामध्ये लागून राहू नये, आणि कुणाचं मायामय बोलणं आपल्याला अडकवणारं त्याच्यात बी आपण गुंतू नये. ठीक आहे ना. 2 झालं. आणि कोणाचं लच्छेदार बोलणं असेल, म्हणजे कामापुरता मामा, त्यात बी अडकून राहू नये. ही सावधानता कधी राहते तर खरंच आपल्याला जीवनाची इति कर्तव्यता कळेल. तर मग आपण कोणापासून वेगळं आहोत आणि आपण सर्व एकच आहोत हे शाब्दिक नको, हे जाणीवपूर्वक नको. हे अनुभव संपन्न ज्यावेळेस आपल्यामध्ये प्रकटेल ते अद्वैत आनंदरूप, बस याच्यासाठीच आपला आध्यात्मिक प्रवास आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही हे सिद्ध झाल्यानंतर, किंवा माझा इथला प्रवास खरा नव्हे हे सिद्ध झाल्यानंतर, मैत्री कोणाशी करू आणि वैर कोणाशी करू. न मे राग द्वेषोन न मे लोभ मोह असतो, आहे की नाही. मला कोणाचा मोह नाही, मला कोणाचा राग द्वेष नाही, काहीच नाही. अशा अद्वैत स्थितीचा अधिकारी स्वामींना म्हणायचं तुम्ही आम्ही सर्वच आहोत. ठीक आहे ना. पण तो अधिकार आपला का गमावला गेला त्याचा शोध घेणं हा सुद्धा परमार्थ आहे. आणि त्याचंच नाव प्राप्तीपर्यंत आपण याचा शोध घेणं हे बी एक ध्यान आहे. काल कुठं अडकलो तो, आज तिथं नाही अडकायचं, आज उद्या कुठे अडकायचं नाही. ही आजची उद्याची सावधानता आज बाळगणे. मग तुम्ही ज्याचे अधिकारी आहात ते तुमची वाट पाहतंय, आणि हे विसरू नका कुणीतरी आपलं वाट पाहतंय.
हाच दिव्य संदेश स्वामींचा. स्वामींच्या चरणी पुन्हा अर्पण, गुरुचरणी पुन्हा दंडवत. तुम्हा सर्वांना राम राम. ओम राम 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 राम. जानकी जीवन स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. महारुद्र महारुद्र महारुद्र.